नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला मग आज आपण वर्ग 10वीचा पहिला धडा आहे, फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। त्याच्यामधील प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत। वर्ड प्रॉब्लेम वरती बेस आहे, ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन मधील क्वेश्चन आहे हा। क्वेश्चन नंबर 3, the sum of father's age and twice the age of his son is 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. आपल्याला सांगितलेले फादर्स अँड सन त्यांच्या वयांची जर आपण द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस म्हणजे ट्वाइस डबल जर मुलाचं वय घेतलं तर त्यांची बेरीज येते 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. दुसरी कंडिशन सांगितलेली आहे आपल्याला, जर मुलाचं वय जर फादर्सचं वय डबल केलं, इफ वी डबल द एज ऑफ फादर्स म्हणजे जर वडिलांचे वय डबल केले आणि ते जर मुलाच्या वयामध्ये आपण ऍड केले, त्यांची जर बेरीज केली आपण तर त्यांची बेरीज 95 येते। तर त्यांची वय काढा, आजची वय काढा म्हणलेलं आहे, म्हणजे आज त्यांचे वय काय आहे हे काढायचंय आपल्याला। मग माहिती नाही तर आपण घेऊ लेट present age of father is X year. त्याच्यानंतर present age of son is Y year. मग मुलाचा प्रेझेंट वय काय आहे, Y इयर्स आहे, Y वर्ष आहे, आणि फादरचे वय X इयर आपण घेतलेलं आहे। मग पहिल्या कंडिशन नुसार घेऊ आपण द सम ऑफ फादर्स एज किती आहे, X इयर आहे, प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन, डबल बनलेले ट्वाइस कोणाचं, मुलाचं वय, म्हणजे आपल्याला y न 2 ला गुणावं लागेल। 2y बरोबर त्यांच्या वयाची बेरीज किती आली, 70 आली, 70 आली। समीकरण नंबर 1, इक्वेशन नंबर 1। त्याच्यानंतर वी डबल द एज ऑफ द फादर म्हणजे फादरचं वय काय करायचं, डबल करायचं, म्हणजे x ला किती गुणावं लागणार आपल्याला, 2 न, मग 2x प्लस अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, मग मुलाचं वय किती आहे, y इयर्स आहे, y इक्वल्स टू त्यांची ऍडिशन किती म्हणलेलं आहे, 95, इक्वेशन नंबर 2। मग आता याच्यामध्ये पहा कोएफिशियंट अल्टरनेट झालेला आहे, एक वेळेस ऍडिशन एक वेळेस सबट्रॅक्शन आपण करू शकतो, पण इथे आपण काय करू, इक्वेशन नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय करू आणि y चा कोएफिशियंट सेम करून घेऊ। मग मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 2 म्हणजे y चा कोएफिशियंट सेम करू आणि जे आपलं व्हेरिएबल आहे त्याला इलिमिनेट करून टाकू, म्हणजे काढून टाकू, त्याच्यात x ची किंमत भेटेल, पुन्हा x ची आलेली किंमत या दोन्हीपैकी एका इक्वेशन मध्ये ठेवू, y ची किंमत भेटेल आपल्याला। मग 2 into 2 4x प्लस 1 into 2 2y इक्वल्स टू 2 5 चा 10, 4 याला 1, 2 9 चा 18 आणि 1 का होणार 19, म्हणजे 190। ह्याला देऊ इक्वेशन नंबर 3। मग इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये पहा y चा कोएफिशियंट सेम झालेला आहे, मग इक्वेशन नंबर 1 ला 3 मधून सबट्रॅक्ट करू, सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम
इक्वेशन नंबर 3. मग आता इक्वेशन नंबर 3 काय आलेलं आपल्याला, तर 4x प्लस 2y इक्वल टू 190. वन इक्वेशन काय आलेलं आहे, x प्लस 2y इक्वल टू 70. हे मायनस हे मायनस हे मायनस, कारण आपण इथं काय केलेलं आहे, सबट्रॅक्शन केलेलं आहे. सबट्रॅक्शन केल्यावरती प्लसचं मायनस मायनसचं प्लस होतं. मग आता 4 मधून 1 गेला, किती राहिले इथं 3x. हे प्लस आहे एक मायनस आहे 0 इक्वल टू 0 ला 0. 19 मधून 7 गेले, किती राहिले 120. 12 राहतात, म्हणजे इथं 120 आला आपल्याला. मग आता इथं आपण लिहूया 3x इक्वल टू 120. x इक्वल्स टू 120 बाय 3. जे इकडे मल्टिप्लायला आहेत ते जर आपण राईट साईडला नेले तर कुठं जाणार, डिवाइडला जाणार. मग इकडे डिवाइडला आले 3 1 चा 3, 3 4 चा 12. इथं किती आले 4, 0 ला 0. मग x इक्वल्स टू 40. x किती आलेले आपल्याला 40 आलेले आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला ही किंमत आलेली इक्वेशन 1 2 किंवा 3 तिन्हीपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवा, आपल्याला y ची किंमत भेटते. पण जे सोपं आहे, जे आपल्याला लवकरच येईल त्याच्यामध्ये ठेवायचं आपल्याला. आपण याला ठेवू इक्वेशन नंबर 2 मध्ये, कारण x ची किंमत इथे ठेवली तर आपल्याला डायरेक्ट सबट्रॅक्शन करता येतं, पुन्हा डिव्हिजन करायची गरज नाही. जसं जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवली तर आपल्याला इकडे गेल्यानंतर सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्शन करून पुन्हा 2 ने त्याला डिवाइड करावं लागेल. म्हणून आपण याला इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवून देऊ. पुट x इक्वल्स टू 40 इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय आहे आपल्याकडे, 2x प्लस y इक्वल टू 95. मग 2 इंटू 40 प्लस y इक्वल्स टू 95. मग 2 इंटू 40 80 प्लस y इक्वल्स टू 95. मग y इक्वल्स टू 95 मायनस 80. कारण आपल्याला y ची किंमत काढायची आहे. मग या 80 ला काय करायचं, राईट साईडला घेऊन जायचं. लेफ्ट साईडला प्लस आहे, राईट साईडला गेल्यावरती मायनस होणार. मग y इक्वल टू 95 मधून 80 गेले, किती राहिले 15. मग y ची किंमत काय आली आपल्याला 15 आलेली आहे. मग आता इथं आपण लिहू प्रेझेंट एज of father is 40 years and son is 15 years. अशा प्रकारे आपल्याला प्रेझेंट एज ऑफ फादर सायन्स भेटलेले. एकाचा आलेले 40, दुसऱ्याचा आलेले आहे 15. मग हे ऍक्युरेट आहे की नाही, आपलं आलेलं आपल्याला ऍक्युरेट आहे की नाही हे पाहायचं असेल तर इथं 40 ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवून द्या. ही जी आहे 40 इथं ठेवलं आपण 40 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 15. 2 इंटू 15 30. 40 प्लस 30 70. म्हणजे आपण काढलेले हे जे आहे आन्सर हे करेक्ट आहे. मग फादर्स एज किती आलेले आहे आपल्याला 40 इयर्स आणि सन्स एज किती आलेलं आहे 15 इयर्स आलेलं आहे. चला चला मग आता आपण पाहूया पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला पाहायचा आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 4 आहे हा. मग पहा काय म्हणलेलं आहे, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. फ्रॅक्शन काढायचा आहे आपल्याला. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. अपूर्णांक काढायचा आपल्याला काय दिलेला आहे तो, म्हणजे फ्रॅक्शन मध्ये दोन्ही येणार. फ्रॅक्शन म्हणजे काय असणार आपल्याला पहा, फ्रॅक्शन इक्वल्स टू न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर. म्हणजे आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काढायचं आहे याच्यामध्ये. पण पहिली कंडिशन काय सांगितलेली पाहिजेत, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटरचा डबल करा
त्याच्यामध्ये 4 ऍड करा, त्यावेळेस आपल्याला डिनॉमिनेटर भेटणार. ही झाली पहिली कंडिशन. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर माहिती आहे, न्यूमरेटर माहिती आहे का नाही. मग आपण न्यूमरेटर घेऊया. लेट न्यूमरेटर इक्वल टू एक्स. मग डिनॉमिनेटर इक्वल टू, आता जी कंडिशन सांगितलेली आहे आपल्याला, कंडिशन काय म्हणलेली पहा पुन्हा एकदा. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर म्हणजे प्लस करायचं, मोर प्लस 4 ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ट्वाइस म्हणजे न्यूमरेटरला 2 न मल्टिप्लाय करा, 2x. मग आपण एक घेऊ डिनॉमिनेटरची कंडिशन, पण डिनॉमिनेटरला आपण y घेऊ. डिनॉमिनेटर इक्वल टू हे y, म्हणजे डिनॉमिनेटर y इथं ठेवता येतं आपल्याला. डिनॉमिनेटर काय आपल्याला y. मग y इक्वल टू 2x प्लस 4. 4 ला लेफ्ट साइडला आणू, y ला राईट साइडला नेऊ, म्हणजे काय येईल आपल्याला 2x मायनस y इक्वल टू -4. त्याला देऊ इक्वेशन नंबर 1. हे काय आलं आपल्याला इक्वेशन नंबर 1. मग आता दुसरी कंडिशन काय सांगितली पहा. डिनॉमिनेटर becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. म्हणजे आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 6 न कमी करायचं आहे. कमी केल्याच्या नंतर, दोन्हीही कमी केल्याच्या नंतर न्यूमरेटर डिनॉमिनेटर, त्यावेळेस आपल्याला काय त्याचे डिनॉमिनेटर भेटणार आहे 12 टाइम्स कोणाच्या, न्यूमरेटरच्या. मग आता इथं आपण लिहू बोथ न्यूमरेटर and denominator reduce by 6. दोन्ही पण both numerator and denominator reduce by 6. मग आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल टू म्हणजे y इक्वल टू 12 टाइम्स. एक मिनिट, आपल्याला पहिल्यांदा दोन्ही काढावं लागेल. y इक्वल टू नाही येणार. मग न्यूमरेटर इक्वल टू x मायनस 6 आणि डिनॉमिनेटर इक्वल टू y मायनस 6. हे दोन्ही भेटले आपल्याला. मग आता कंडिशन म्हणलेलं आहे की डिनॉमिनेटर इक्वल टू म्हणजे y मायनस 6 इक्वल टू 12 टाइम्स x मायनस 6 न्यूमरेटर. डिनॉमिनेटर हा 12 टाइम्स न्यूमरेटरच्या आहे, म्हणजे ही कंडिशन येणार. मग आता इथं y मायनस 6 इक्वल टू 12x मायनस 12 6 72. मग आता इथं पहा 72 ला लेफ्ट साइडला आणू, y ला राईट साइडला नेऊ, म्हणजे इकडे काय येणार पहा हे प्लस 72 मायनस 6 12x मायनस y. मग आपल्याला पहा 76 गेल्याच्या मधून इथं किती राहतात 66 इक्वल टू 12x मायनस y. मग काय आलेलं इक्वेशन पहा 12x मायनस y इक्वल टू 66. इक्वेशन नंबर 2. व इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये पहा y चा कोएफिशियंट सेम आहे, साइन सेम आलेला आहे, म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करता येतं. काय करता येतं सबट्रॅक्शन करता येतं. मग आपण करू का सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन नंबर 1 काय आले आपल्याला, 2 काय पहा पहिले 12x मायनस y इक्वल टू 66. 1 काय आलेला आहे 2x मायनस y इक्वल टू -4. मग हे काय होणार आहे मायनस मायनसचं प्लस, प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस. मग आता हे प्लस होतं मायनस झालं, मायनसचं प्लस मायनसचं प्लस, y मायनस y 0. मग इथं पहा आपल्याला 12 मधून 2 गेले, किती राहिले 10x इक्वल टू 66 प्लस 4 70. मग 10x इक्वल टू 70
x इक्वल्स टू 70/10, 10 1 चा 10, 10 7 चा 70. मग आपल्याला x इक्वल्स टू 7 आलेला आहे. त्याच्यानंतर हीच व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू किंवा हे इथं पुट करून देऊ आपण. y इक्वल्स टू 2x प्लस 4 आहे, त्याच्यामध्ये पुट करू आपण. हे y इक्वल्स टू 2x प्लस 4, हे 2 इंटू 7 प्लस 4, 2 7 चा 14 प्लस 4, 14 प्लस 4 किती येतं आपल्याला 18. मग y इक्वल्स टू किती आलेला आहे 18. मग आपल्याला म्हणलेलं आहे की फ्रॅक्शन काढा, तर फ्रॅक्शन इक्वल टू न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर असतं. मग आपल्याला न्यूमरेटर x आहे, x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 7, डिनॉमिनेटर y आहे, y ची व्हॅल्यू किती आलेली आहे 18. मग इथे लिहिता येतं आपल्याला 7/18, म्हणजे हा डिनॉमिनेटर भेटणारा आहे आपल्याला. याला काय करू आपण 2 न डिवाइड करू का, म्हणजे इथं काय येईल 13x प्लस 2y इक्वल्स टू 500. किती येतं 500. आता एक मिनिट, आपल्या इथं जर आपण कितीने केलेलं आहे पहा 5 3 चा 5 2 चा, इथं आपल्याला येतं 200. इथे किती येतं 200 येतं. 5 2 चा 10 आणि हे 2 0 दुसऱ्याला तसे. इक्वेशन नंबर 1 ला पाहिजे. मग आता याच्यामध्ये पहा इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2 आलेलं आहे आपल्याला. इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि 2 मध्ये y चा कोएफिशियंट पहा सेम आहे. y चा कोएफिशियंट काय आपल्याकडे सेम आहे. मग ज्यावेळेस कोएफिशियंट आणि साइन सेम असतं त्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करत असतो. म्हणून इक्वेशन नंबर 1 ला इक्वेशन नंबर 2 मधून सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन नंबर 2 काय आलेलं आपल्याला 13x प्लस 2y इक्वल टू 500. त्याच्यानंतर इक्वेशन नंबर 1 काय आलेलं आपल्याकडे पहा 3x प्लस 2y इक्वल टू 200. मग आता इथं हे मायनस हे मायनस हे मायनस, मग आता हे काय होणार आहे 0. 13 मधून 3 गेले 10x इक्वल टू हे 0 ला 0 0 ला 0, 5 मधून 2 गेले 3. मग 10x इक्वल टू 300. मग x इक्वल टू 300/10. मग एक 0 इथला कट करून टाका, हे कट करून टाका. मग x इक्वल टू काय आलं आपल्याला 30. x ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 30. मग x ची 30 आहे, तर ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू का. पुट x इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आलेले पहा आपल्याला 3x प्लस 2y इक्वल्स टू 200 आलं. इक्वेशन 1 काय आलेले आपल्याकडे 3x प्लस 2y इक्वल्स टू 200. मग इथे x ला रिप्लेस करा. x ला रिप्लेस करून काय करायचं 30 ठेवायचं. मग इथं काय ठेवणार आपण 30 प्लस y इक्वल्स टू 200. मग आता हे काय येणार 90 प्लस इथं 2y आहे आपला. इथं काय राहिलेलं आहे त्याला 2y लिहायचं. 2y मग इथं काय 90 प्लस 2y इक्वल्स टू 200. मग 2y इक्वल्स टू 200 मायनस 90. मग 2y इक्वल्स टू इथं करायचं 110. मग y इक्वल्स टू 110/2. 2 1 चा 2, 2 5 चा 10, कॅरी 1 राहिला, पुन्हा 2 5 चा 10. मग y इक्वल्स टू काय आला आपल्याला 55. y इक्वल्स काय भेटलं 55. मग आपल्याकडे पहा वेट ऑफ टाइप ऑफ बॉक्स A इज x kg
म्हणजे वेट ऑफ टाइप ऑफ बॉक्स ए किती आलेलं आहे 30 kg आणि वेट ऑफ टाइप ऑफ बॉक्स बी इज 55 kg व त्याला खाली लिहून टाकू आपण वेट ऑफ टाइप ऑफ ए बॉक्स is 30 kg and B is 55 kg. पहा हे असं आलेलं आहे, त्याला लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सांगा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा. चला मग पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. म्हणजे विशालनं काय केलेलं आहे 1900 किलोमीटर ट्रॅव्हल केलेला आहे, तर 1900 किलोमीटर पैकी काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलं त्यानं आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने गेलेला आहे. म्हणजे तो फिरायला गेला, तो फिरला, बसने काय फिरला आणि एरोप्लेन विमानाने काय फिरला तो. मग बस ट्रॅव्हल्स विथ अवरेज स्पीड 60 km/h and the average speed of aeroplane is 700 km/h. It takes 5 hours to complete the journey. Find the distance विशाल ट्रॅव्हल बाय बस. मग आता तो याची बसची स्पीड काय दिलेली आपल्याला वेग 60 दिलेला आहे तासाला आणि विमानाचा काय दिलेला आहे 700 km/h दिलेला आहे 700 km/h. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. मग 5 तासामध्ये त्याने टोटल डिस्टन्स कव्हर केलेला आहे. तर बसने किती ट्रॅव्हल केलेला आहे आपल्याला काढायचं आहे. मग आता याच्यामध्ये घेऊ आपण लेट विशाल ट्रॅव्हल X किलोमीटर बाय बस and Y किलोमीटर बाय एरोप्लेन मग टोटल किती आहे x प्लस y बरोबर 1900. x प्लस y इक्वल टू 1900. इक्वेशन नंबर 1. मग आता आपल्याला टाइम काढावा लागेल. टाइम टेकन बाय बस म्हणजे बसमध्ये ट्रॅव्हल केलेलं आहे तर विशाल टाइम टेकन ट्रॅव्हल विशाल ट्रॅव्हल बाय बस इक्वल टू किती टाइम लागला याला बसला तर बस हे पहा टाइम इक्वल्स टू फॉर्म्युला काय आपल्याला टाइम इक्वल्स टू डिस्टन्स बाय स्पीड मग आता याला डिस्टन्स किती आहे बसचं पहा x किलोमीटर आहे म्हणजे काय x बाय स्पीड किती आहे बसची 60 km/h 60 hours म्हणजे एवढा टाइम लागलेला टाइम असल्यामुळे hours मध्ये. त्याच्यानंतर टाइम टेकन ट्रॅव्हल बाय एरोप्लेन इक्वल टू एरोप्लेनचे स्पीड डिस्टन्स किती एरोप्लेनचा y स्पीड किती आहे 700 म्हणजे y बाय 700 hours. मग दोघांचा टोटल टाइम कंबाईन किती आहे आपल्याकडे 5 hours. मग काय इक्वेशन होईल x बाय 60 प्लस y बाय 700 इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 2. आता याला आपण तिथे डिस्टन्स फॉर्म्युला आहे टाइम इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो तर टाइम इंटू स्पीड असतो. मग आता याला पहा
जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर इकडे काय येईल पहा 700x प्लस 60y बाय 60 इंटू 700 इक्वल टू 5. हे दोन राईट साईडला घेऊन जाऊ. 700x प्लस 60y इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700. तो पाहता इथं एक 0 इथं एक 0 आणि याच्यामधला एक 0 कॅन्सल करू आपण. इकडे 70x प्लस 6y इक्वल टू 5 इंटू 6 इंटू 700. पुन्हा आता आपण याला 2 ने डिवाइड करू म्हणजे काय आहे इथं पहा 35x प्लस 3y इक्वल टू इथं काय 5 इंटू 3. 6 ला 2 ने डिवाइड केले किती येणार आहे 3 येणार आहे इंटू 700. मग काय आहे 35x प्लस 3y इक्वल टू 5 3 चा 15 15 7 चा 105 20 ऍडिटिव्ह. इक्वेशन नंबर इथे किती दिले आपण 2. हे इक्वेशन नंबर 3. हे आलेलं आहे आपल्याला इक्वेशन नंबर 3. मग आता इक्वेशन नंबर आपण काय करू इक्वेशन नंबर 1 ला 3 न मल्टिप्लाय करू म्हणजे y चा जो कोएफिशियंट आहे आपला y चा कोएफिशियंट काय करू आपण सेम करू आणि y ला इलिमिनेट करू म्हणजे आपल्याला बसने किती तो डिस्टन्स तयार केलेला आहे भेटून जाईल. मग मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 3. आता इथं काय येईल पाहिजे 3x प्लस 3y इक्वल्स टू हे 00 IBT 19 3 चा 57. इक्वेशन नंबर 4 द्या. 1 2 IGT झालेले आहेत की मग आता सबट्रॅक्ट करू आपण. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 4 फ्रॉम इक्वेशन नंबर 3. मग आता इक्वेशन नंबर 3 काय आलेलं आहे पहा 35x प्लस 3y इक्वल्स टू 10,500. इक्वेशन नंबर 4 काय आलेले आपल्याला 3x प्लस 3y इक्वल्स टू 5,700 प्लस मायनस इथेही मायनस होईल इथेही मायनस होईल. हे 0 ला 0 0 ला 0 हे 0. आता इकडचा कॅरी इकडे घेतला आपण इथं 1 राहिले इथं 9 राहिले 15 मधून 7 गेले किती राहतील 5 इथं 8 9 मधून 5 गेले 4 आणि इथं 35 मधून 3 गेले किती राहिले 32x इक्वल टू. मग आता x इक्वल टू 4800 बाय 32. इथं 16 ने डिवाइड करू आपण. हे पहा 16 2 चा 32 16 3 चा 48 00 IDT. मग x इक्वल टू 300 बाय 2. मग x इक्वल टू 2 1 चा 2 2 1 चा 2 1 राहिला कॅरी पुढे 2 टाका 10 झाले 10 2 5 चा 10 0 ला 0. मग x इक्वल टू काय आलं 150 आलेलं आहे आपल्याला म्हणजे किलोमीटर येऊन जाईल. म्हणजे विशाल ट्रॅव्हल्स 150 किलोमीटर बाय बस. आता इथं आपल्याला लिहिता येतं विशाल ट्रॅव्हल्स 150 किलोमीटर बाय बस. विशालनं किती बसनं ट्रॅव्हल केलेलं आहे 150 किलोमीटर.